हाय हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? पुन्हा एकदा पवार फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आम्ही कोजागिरी कशी साजरी केली त्याचा एक छोटासा व्हिडिओ आम्ही इथे बनवलेला आहे आणि तो मी आज तुमच्यासमोर इथे शेअर करीत आहे. तर हे पहा, आम्ही आता इथे विटांची चूल बनवलेली आहे आणि चुलीला लाकडं वगैरे मुलांनी ते गोळा करून आणलेले आहेत. तर आता चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरतीच आम्ही इथे दूध बनवणार आहोत. तर आता चूल पेटवलेली आहे आणि पातेले इथे गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. पातेल्याला आम्ही बाहेरून निरमा आणि तेल लावलेलं आहे, त्याच्यामुळे पातेलं जळत नाही आणि जळालं तरी ते पटकन निघतं. तर आता हे पहा, पातेल्यामध्ये आम्ही इथे दूध गरम करण्यासाठी टाकलेले आहे. आम्ही 7.5 लिटर दूध सगळं आणलेलं होतं. तर ते सर्व दूध आता आम्ही इथे पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी टाकलेलं आहे. आणि आता इथे सर्वजण पहा, मुलं मुली सर्वजण लाकडं गोळा करून घेऊन आलेली आहे. आता चुलीला चांगला जाळ लागलेला आहे सगळीकडून आणि इथे सर्वजण हे पहा, काका इथे लाकडं खोडीत आहे. सर्वजण आपल्या आपल्या कामामध्ये आहे. साक्षी इथे ड्रायफ्रूट बारीक करीत आहे आणि माधुरी विलायची सोलीत आहे दुधामध्ये टाकण्यासाठी. वैशाली इथं बसलेली आहे आणि मयुरी आता दूध हलवण्याचे काम करत आहे. तिला चुली पुढं आवडतं जास्त, त्याच्यामुळं ती म्हणली मी दूध हलवण्यासाठी बसते. तर ती बसलेली आहे इथे आणि प्रत्येकजण आता आपल्या आपल्या कामामध्ये दंग आहे. इथे साक्षी, पल्लवी, किरण आणि शिवम बॅडमिंटन खेळत आहेत. ते त्यांचं बॅडमिंटनचा आनंद घेत आहेत. शेजारी 2-3 हॉस्टेलमध्ये दुधाचा कोजागिरीचा कार्यक्रम होता. तर त्यांचंही तिकडं स्पीकर वगैरे चालू होते. मुली कोणी दांडिया खेळत होत्या, कोणी डान्स करत होत्या. तर सगळ्यांचं इथं आमच्या सोसायटीमध्ये हे चालू होतं. शेजारी मेलन सोसायटीमध्येही कोजागिरीचा कार्यक्रम चालू होता. कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर आणि इंद्रदेवतेची पूजा करतात. अशी मान्यता आहे की जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा लक्ष्मीचा या दिवशी जन्म झालेला आहे आणि लक्ष्मी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री भ्रमण करीत असते. आणि कोजागिरी म्हणजे कोण जागा आहे असा त्याचा अर्थ आहे. तर जे लोक जागे राहतात त्यांच्यावर लक्ष्मीची नेहमी कृपा होत असते. ती त्यांना संपत्ती देत असते. तर संपत्ती म्हणजे आरोग्य, कारण अशी म्हणच आहे, आरोग्य ही आपली संपत्ती आहे. तर हा पहा, चंद्रही आकाशात खूप छान असा वरती आलेला आहे. खूप सुंदर असा चंद्र दिसत आहे. आता दूध आपलं निम्म आटलेलं आहे. तर त्यामध्ये ताई आता साखर टाकत आहे. तर आमचं 7.5 किलो दूध होतं, त्यासाठी आम्ही 1 किलोला थोडी कमी साखर टाकलेली आहे. बारीक केलेले सर्व ड्रायफ्रूटही त्यामध्ये टाकलेली आहे आणि विलायची बारीक करून आणली होती मिक्सरमध्ये साखर घालून, तर तीही त्यामध्ये मिक्स केलेली आहे. आणि हे दूध मसाला आहे. तर हे दूध मसाल्याचे 2 पाकिटं त्यामध्ये आपण मिक्स केलेली आहे. त्यानंतर दूध घट्ट होण्यासाठी आम्ही पेढेही आणले होते. तर ते पेढेही बारीक करून आम्ही आता त्यामध्ये टाकणार आहोत. त्यामुळे दूध घट्ट होते आणि टेस्टी छान लागते. तर आता हे पेढेही आम्ही त्यामध्ये मिक्स केलेले आहेत आणि आता आम्ही इथं दूध अजून चुलीवरती तसंच ठेवणार आहे. म्हणजे ते आटलेलं आहे आणि आता गेम चालू झाला आहे. तुम्ही काय गेम खेळायला? गाणं डान्स कर.
शक्तीच आहे कुठची आणा ना. ती शिवम दादा नाही नाही तुझं हात घे ना. पुढे काय येत नाही. घे, घे. काका म्हणतात भातात भात आता पुढचं काय सुरजला सांग. सूरजराव तिला असं म्हणा झालं ना सुरज लावलाय खातात भात. काय झालं 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 काय गाणं म्हण एखादं गाणं म्हण, म्हण. नाही येतं गाणं. गाणं. तू का नाही घेत? चांगलं. लय उखाणं घेत होतं. वहिनी लग्नाचे पाठ केलं तेच म्हणा मी एखादं पाठच नाही केलं लग्नात. ABCD म्हण. तुझं नाव घ्या आमच्या लग्नाला होते 7 दिवस काय नाव घ्या म्हणजे डायरेक्ट बोलले होते सूरज सूरज ये इकडं. तुला बोलावलंय बाबा सूरज. किरण आंटी माझं नाव घ्या नावाला माझं नाव घ्या हो आणि पटकन चला उखाणा घ्या गाणं म्हणा अभंग म्हणा गवळण म्हणा काही म्हणा काय पण बघा गाजा तुम्हाला काही पण ते म्हणा ना मी पाण्याला जाते रडू नको बाळा फक्त आम्ही सांगतो कोणतं गाणं जेवढा करते ताजा मोहनरावचं नाव घ्या पहिला नंबर बाजा नाही नाही पल्ली बॅडमिंटन खाता निवडी कशी मारतेस एकदम. डान्स कोणचं गाणं लावायचं चला सांगा सांग कोणतं गाणं लावायचं पल्ली. मुंगळा लाव मुंगळा. मुंगडा आहे का मुंगडा कोणतं लावायचं सांग पल्ली. म्हण. जब्या Dale, dale.
बालाजी अंकल झोपले. डान्स नाही करत, गाणं म्हणते काय मराठी. बे कधी हे तुझ्या माझ्या आला तर मी पाडच म्हणणार आहे कोणता. कोणता पाडा काय नाही पाडा म्हणजे सगळं दिसतं म्हणजे झालं बस झालं एवढं नाही. एवढंच मोठ्याने मला माझं ऐकायला आलं तर मोठ्याने लाल दुपट्टा. आता आंटी एकच लाईन नाही 2-3 लाईन म्हणा ना. मला येत नाही अगं, तू म्हणते पुढचं मला येत नाही ते दुसरं तरी मला. नाही तू कोणतं म्हणून कोणतं म्हणणार आहे? त्यांचा काढायचा आहे का? तर आता आपले दूध इथे पिण्यासाठी तयार झालेले आहे. चंद्रही वरती पातेल्यावरती आला होता. सर्वजण पातेल्यामध्ये चंद्र बघण्यासाठी पातेल्याच्या साईडला जमा झालेली होती. आता हे दूध एका छोट्या पातेल्यात घेऊन ग्लासमध्ये टाकून सर्वांना पिण्यासाठी दिले आहे. आता सर्वजण कोजागिरीच्या दुधाचा आनंद घेत आहे. जवळजवळ 3 तास आम्ही इथे मौन बात घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आम्ही कोजागिरी साजरी केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.